फायनली आम्ही आलो आता घराक. ह्या असा घर. हा एक माहीत नव्हता आम्ही आलेला, म्हणून हा एक मी गपचूप घाबरून गेलो. गुटू बाबा होते वरच्या माडात काम करत. हे पाईप जोडून ठेवला नाही उद्या सकाळी पाणी ये तर मस्तपैकी झाडांना ते घालतील. हे वर असा माडाची बाग, माड हत काजू हत. मग काय बाबा दिसले, बाबा येत होते खालीच. त्यांना आईने आवाज दिला नव्हता आम्ही आलेलो करून, तर बाबा आले धावत धावत. यो असा टॉप व्ह्यू घराचो. मग काय 2-4 केळी येतात मध्ये मध्ये असतात. वर असा काजूची झाडं आणि नारळाची. यो विटू नानाकडे गेले होते. नाना दिकान माका पान सुपारी, बोले पान सुपारी खाता आलंच तुम्ही याला देवा. उद्या पालखी येणार होती म्हणून पोरा रस्ता झाडत होती, रांगोळी काढूची होती रस्त्यावर. आमचे खेळे आज बाहेर असत म्हणून काय वाडीतल्या पोरांबरोबर गेलो होते. आमच्या खेळाकडे दुसऱ्या गावात असतात. 4-5 दिवस दुसऱ्या गावामध्ये करतात, नंतर आमच्याकडे येतात. तर आम्ही आता निघालो होतो. हे धूतपापेश्वर मंदिर आमच्या गावातील जागृत देवस्थान, खूप फेमस आहे. काम चालू होतं तिकडे. पिलर मस्त नक्षीकाम केलं होतं. राजापूरपासून तसं जवळच आहे. पावसाळ्यामध्ये या मस्त इथे सुंदर नजारा असतो. सर्व हिरवं हिरवं असतं. बाजूला धबधबा आहे. त्या रात्रीच्या वेळ होते त्यामुळे काही दिसणार नाही. हा तिकडे गाभारा शंकराचं मंदिर आहे. मग मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही पोचले. आमचे खेळे होते तिथे चालू झालं होतं, तेवढ्यातच आम्ही पोचले. आमच्याकडे गोमूचा नाच असतो.